मेरे सारे दुख दर्द को मृत्यु में यीशु बदलता, भोजन से तृप्त करता, तन को मेरे कपड़ों से ढकता। मेरे सारे दुख दर्द को मृत्यु में यीशु बदलता। धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद, धन्यवाद धन्यवाद यीशु तेरा धन्यवाद, धन्यवाद धन्यवाद पिता तेरा धन्यवाद। बोला यीशु मसीह की। तर काय करायचंय तुम्हाला आणि मला सांगा आता पुन्हा एकदा। चांगला शंभरोने तुम्हाला आणि मला काय करायचं आहे, बनायचं आहे। आणि चांगला म्हणजे कसा, देवाकडे आल्याशिवाय तो चांगला बनू शकत, कारण देवाकडे येणाऱ्या मनुष्यामध्ये स्वार्थ नसतो। काय नसतो? मी तुमची सेवा कार्य करील, लक्ष द्या, तर त्याच्या पाठीमागे माझा स्वार्थ नाही। प्रार्थना करू द्या, त्याच्या मागे स्वार्थ। मी तुम्हाला अन्न वस्त्र पाणी निवारा जेवढी होईल तेवढी मदत मी तुम्हाला करेल, पण त्याच्या पाठीमागचा माझा काही स्वार्थ नाही। पण मी जर जगामध्ये जीवन जगत असेल आणि मी जर तुम्हाला मदत करण्याचा निर्णय घेतला असेल तर माझ्या पाठीमागे काहीतरी स्वार्थ असेल। म्हणून मला सगळ्यात प्रथम चांगला मनुष्य बनण्यासाठी मला देवाची गरज आहे। येशू मसीह की। मला प्रभूची गरज आहे, कारण तो मला चांगलं बनवण्यास समर्थ परमेश्वर आहे, आणि तुम्हाला देखील चांगलं बनवण्यास तो शक्तिमान प्रभू आहे। त्याची इच्छा आहे मी चांगलं बनावं आणि तुम्हीही चांगलं बनावं, यासाठी तो जगात आला होता। चला वचन क्रमांक आता 25 कडे आपण जाऊया। लूकाचा शुभवर्तमान 10वा अध्याय वचन क्रमांक 25। मग पहा कोणी एक शास्त्री उभा राहिला आणि त्याची परीक्षा पाहण्याकरिता, गुरुजी काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वचन मिळेल? त्याने त्याला म्हटले, नियमशास्त्रात काय लिहिले आहे? तुझ्या वचनात काय आले आहे? वाचनात त्याने उत्तर दिले, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने व संपूर्ण बुद्धीने प्रीती कर, आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर। त्याने त्याला म्हटले, ठीक उत्तर दिलेस, हेच कर म्हणजे जगशील। बस येशू मसीह की। तर परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला शिकायला मिळतं, आणि या वचनामधून तुम्ही आणि आज शिकणार आहोत। नंतर एक नियमशास्त्राचा शिक्षक उभा राहिला आणि त्याने येशूची परीक्षा पाहण्याचा प्रथम प्रयत्न केला। तो म्हणाला, गुरुजी, अनंत काळचे जीवन मिळण्यासाठी मी काय करावे? कोणतं जीवन? म्हणा, शास्त्रात पारंगत व्यक्ती म्हणजे शास्त्राचा परिपक्व व्यक्ती, एवढी त्याची स्टडी आहे, एवढा त्याचा अभ्यास आहे। प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला असताना त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला हा प्रश्न टाकलेला आहे,
अर्थात प्रश्न विचारणं वाईट नाही. आपल्याला जर समजलं नाही तर आपण प्रश्न एकमेकांना विचारायला पाहिजे आणि त्याचे उत्तर आम्ही एकमेकांना देणं गरजेचं आहे. का? जर पवित्र शास्त्रातून तुम्हाला उत्तर जर मिळाले नाही तुमच्या प्रश्नांचे, तर काय होणार आहे? त्या माणसाच्या प्रश्नाचं उत्तर न मिळाल्यामुळे तो काय होईल? संशयाच्या भोवऱ्यामध्ये राहील आणि त्याच्या प्रश्नाचं जर त्याला उत्तर मिळालं तर त्याचा विश्वास कसा होईल? बोला. विश्वास त्याचा दृढ होईल. म्हणून आपण एकमेकांच्या प्रश्नाचे उत्तर पवित्र शास्त्रामधून विचारल्यानंतर देणं गरजेचं आहे. येशू मसीह की अतिशय चांगली गोष्ट तुम्ही आणि मी पाहतो की एवढा शास्त्राचा अभ्यास असणारा व्यक्ती सुद्धा भूतकाळात पडू शकतो. त्याच्या मनातही प्रश्न येऊ शकतात, त्याच्या मनातही कोड येऊ शकतं, तोही संशयाच्या भोवऱ्यामध्ये सापडू शकतो. आणि मग तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे आल्यानंतर त्याने हा प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची त्याने परीक्षा घेतली आहे. आपल्यालाही असे लोक भेटतात ना. तुम्हाला आणि मला कधी चेक करतात तुमचा किती अभ्यास आहे बायबलच्या वचनाचा, आणि आपल्याला विचारतात किती वर्षापासून तुम्ही विश्वास ठेवतात प्रभू येशू ख्रिस्तावर. आणि मग मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, तुम्ही सांगा त्याचे उत्तर. आणि उत्तर दिले तर आपल्याला गुड म्हणतात, नाही दिलं तर ते म्हणतात XY. तुम्ही चर्च मध्ये जातात पण जाऊन काही उपयोग नाही. पण तुम्हाला आणि मला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आमेन. तर या ठिकाणी सार्वकालिक जीवन किंवा सार्वकालिक वतन मिळण्यासाठी नियमशास्त्रातील एक व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलाय. पण त्याच्या मनापासून हृदयापासून त्याने प्रश्न विचारलेला नाही. पण त्याच्या समोर कोण उभा आहे हे त्याला समजलेलं नाही. आपण हे लक्षात ठेवायचं. येशू मसीह की, येशू प्रभू की. समोरचा व्यक्ती नियमशास्त्रात पारंगत व्यक्ती असल्या कारणानं त्याने समोरचा व्यक्ती कोण आहे हे ओळखलेलं नाही. आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करणारा, स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करणारा देव त्याच्या समोर तो उभा होता आणि त्याला तो प्रश्न विचारित होता. पण त्याचा प्रश्न हा प्रामाणिक नव्हता, इमानदारीचा नव्हता. हृदयापासून त्याने त्याला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला प्रश्न टाकलेला नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला कुठंतरी आम्ही पाहत होतो ओढ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. परीक्षा पाहण्याचा प्रभूचा तो वेळ आणि समय आहे आणि प्रभूची तो काय घेत आहे? परीक्षा घेत आहे. लक्षात ठेवा. आणि प्रभू आपला अंतःकरण पाहणारा आहे हा तो विसरून गेला. ज्या मानवाला घडवलं, ज्या मानवाला बनवलं आणि तोच मानव ज्याने बनवलं, घडवलं, श्वास त्याच्यामध्ये फुकला, त्याचीच परीक्षा घ्यायला तो पुढे आला. बघा. आणि मग त्याला वाटलं की आता येशू जो आहे माझ्या प्रश्नाचं उत्तर
देऊ शकतो किंवा नाही देऊ शकत. लक्ष द्या मुलांना. देऊ शकतो किंवा नाही देऊ शकतो. ज्ञानी परमेश्वर आहे. सर्व ज्ञानी देव. ऐकलाय शब्द कधी? सर्व ज्ञानी देव, सर्व ज्ञानी परमेश्वर तो आहे. आणि जो त्याच्याकडे प्रश्न घेऊन येतो, परंतु त्याचे प्रश्न देवाकडे प्रामाणिकपणाचे असतात, तर परमेश्वर तुमच्या आणि माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल. म्हणा आमेन. आणि जर तुम्ही देवाची परीक्षा घेण्यासाठी प्रश्न घेऊन आलेला असाल तर त्याचं उत्तर मिळेल किंवा नाही याची खात्री नाही. कारण देवाची परीक्षा कोण घेतो? कोण घेतो देवाची परीक्षा? सांगा. मनुष्यापैकी देवाची परीक्षा घेण्याची परवानगी आहे तुम्हाला? मला परवानगी आहे. देवाची परीक्षा विचार करा. देवाने आपली घेतली तर योग्य आहे बाबा. आपण देवाची परीक्षा घ्यावी हे योग्य आहे का? आता ते उलट झालं. बनवणारे आपण झालो त्याला. म्हणून आपण परमेश्वराची परीक्षा पाहू शकत नाही. कारण आपलं ज्ञान हे जगिक ज्ञान आहे आणि परमेश्वराचं ज्ञान कुठलं आहे? बोला. स्वर्ग आणि पृथ्वीचं निर्माण करणारं ज्ञान त्याचं स्वर्गातील ज्ञान आहे. तुमच्या आणि माझ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणारा परमेश्वर आहे. चला, तुम्ही आणि मी या ठिकाणी जीवनाचे कोडे घेऊन येत आहोत. इथं येण्याचं कारण तुम्हाला आणि मला सगळ्यांना समजणं गरजेचं आहे. मी आज देवाच्या भवनात, देवाच्या उपस्थितीत कशाला येतो, कशासाठी येतो? तर उत्तर हे आहे की मला एक सगळ्यात प्रथम चांगला मनुष्य मला बनायचा आहे. म्हणा आमेन. चांगली स्त्री मला बनायचं आहे. यासाठी की जोपर्यंत मी चांगला बनणार नाही तोपर्यंत माझ्या जीवनामध्ये पापांची क्षमा आणि अनंत काळचं जीवन मला मिळणार नाही. प्रश्न हा आहे, ख्रिस्ताकडे तुम्हाला आणि मला किंवा ह्या जगातल्या लोकांना येण्याचं एक कारण आहे. फर्स्ट पापांची क्षमा आणि दुसरं आहे अनंत काळचं जीवन किंवा मृत्यूच्या नंतर जे जीवन आहे ते जीवन तुम्हाला आणि मला हवं आहे. यासाठी तुम्ही आणि मी, प्रभूने ज्यावेळेस तुम्हाला आणि मला आवाज दिला किंवा हाक मारली त्यावेळेस तुम्ही आणि मी देवाच्या आवाजाने त्याच्या मंदिरात किंवा त्याच्या भवनामध्ये त्याच्या चरणाजवळ आज येऊन बसत आहोत. आणि इच्छा काय आम्हाला? मला चांगला मनुष्य बनायचं आहे. म्हणा आमेन. मला चांगला मनुष्य म्हणा बनायचं आहे. आणि चांगला मनुष्य म्हणजे काय? तुम्हाला त्याचे गुण सांगितलेत मी. तर फर्स्ट गोष्ट आहे, तुम्हाला आणि मला काय पाहिजे? अनंत काळचं म्हणा, अनंत काळचं जीवन. तुमचे प्रश्न आता बाजूला ठेवा. काय ठेवा? बायबल मध्ये सगळ्या प्रश्नांचे उत्तर आहेत. आपल्याला शोधावा लागेल. तुम्हाला प्रश्न पडले जेव्हा तुम्ही बायबल वाचता, पवित्र शास्त्र वाचता, त्यावेळेस पेन घ्या. काय घ्या? माझ्याकडे लक्ष द्या. पेन घ्या, वही घ्या आणि प्रश्न लिहून काढा. दिलेल्या सेवकांना विचारा. नाही जर तुम्हाला उत्तर सापडलं तर सेवकांना विचारा किंवा विश्वासणाऱ्या मॅच्युरेट जो व्यक्ती आहे, सुज्ञान प्रभूमध्ये वाढलेला, त्या व्यक्तीला विचारा. बरोबर? जर तुम्हाला उत्तर मिळालं तर देवाला धन्यवाद. नाही तर तुमच्या आणि माझ्या सगळ्या कोड्यांचे उत्तर बायबलमध्ये दिलेले आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मला कुठं सापडेल?
जगामधले सगळे प्रश्न धरा, पुढे उत्तर सापडणार त्याचं. कारण सुरुवात आणि शेवट तो अल्फा आणि ओमेगा. अल्फा और ओमेगा, आदि और अनंत काल की यीशु तेरी आराधना. बोला, अल्फा और ओमेगा, ओ अनंत काल की यीशु तेरी आराधना. ओ आराधना, हालेलुया. बोला, तर तुमच्याकडे माझ्याकडे जगी ज्ञान किती असेल त्याचा इथं उपयोग होणार नाही. तर तुम्हाला आणि मला इथं ज्यावेळेस यायचं, तुम्ही इंजिनियर असाल, तुझं ज्ञान इकडे घेऊन येऊ नको. कोणती पद जगामध्ये तुला आहे सगळ्यात बेस्ट, एवढा ज्ञानाने तू भरलेला आहे, पण देवाच्या दृष्टीने, देवाच्या नजरेत तुझं आणि माझं किंवा येणाऱ्या व्यक्तीचं ज्ञान शून्य आहे. कारण ते जगिक ज्ञान आहे आणि जगिक ज्ञान तुम्हाला आणि मला देवाची ओळख करून देणार नाही. येशू प्रभू की. यासाठी तुम्हाला आणि मला जगिक ज्ञान बाजूला ठेवायचं आणि आम्हाला ख्रिस्ताच्या ज्ञानात वाढणं गरजेचं आहे. कारण पहिलं आध्यात्मिक ज्ञान आहे, स्वर्गातील ज्ञान आहे किंवा स्वर्गातील पहिली शाळा आहे. काय तुमचे बालवाडी, अंगणवाडी ही पहिली शाळा आहे आहे का नाही? आणि नंतर ही जगात शाळा आहे. दोन शाळा आहे, एक जगिक ज्ञान आहे, हे 2 नंबरचं ज्ञान, आणि एक स्वर्गातील ज्ञान आहे, हे पहिलं ज्ञान. येशू मसीह की. म्हणजे तुम्हाला आणि मला या वचनामधून फार सुंदर शिकायला मिळतं. तो शिक्षक प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला, म्हणजे किती अभ्यास होता तुमच्या आणि माझ्या लक्षात आलं. आणि मग त्यांनी काय केलेलं आहे, प्रभूची परीक्षा पाहिली. गुरुजी, अनंत काळचे जीवन मिळण्यासाठी मी काय करावे? 26 वचन वाचा. त्याने त्याला म्हटले, हा, नियमशास्त्रात काय लिहिले आहे? तुझ्या वाचनात काय आले आहे? हा, त्याने उत्तर दिले, हा, तू आपला देव परमेश्वर हा, याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने व संपूर्ण बुद्धीने प्रीती कर. काय कर? बघा, आणि एवढा पवित्र शास्त्र वाचणारा मनुष्य किंवा पंचग्रंथ वाचणारा मनुष्य, पहिले 5 पुस्तकं वाचणारा मनुष्य किंवा यहुदी नियमशास्त्र वाचणारा मनुष्य, एवढा ज्ञानी व्यक्ती आणि त्याला प्रश्नाचं उत्तर माहित नाही का? असं होईल कधी? सांगा. तोंडपाठ बायबल त्याचं झालं उदाहरणार्थ, आणि त्याला उत्तर मिळालं नाही असं आहे कधी? त्याला उत्तर ऑलरेडी माहित आहे. पारंगत कशाला म्हटलंय त्याला? अभ्यासू व्यक्ती आहे, त्याला कुठं काय अ ब क सगळं लिहिलेलं माहिती आहे, पासून झेड पर्यंत. असं नाही की त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर माहित नाही, असं नाहीये तो व्यक्ती. त्याला प्रश्नाचं उत्तर माहित आहे. यहुदी नियमशास्त्रात किंवा ग्रंथामध्ये किंवा नियम किंवा विधीमध्ये काय लिहिलं आहे त्या व्यक्तीला 100% माहित आहे. बरोबर आहे? जर विचार करा, त्याला माहित नसतं ती गोष्ट निराळी आहे, पण शास्त्राचा अभ्यास करणारा व्यक्ती त्याला म्हटलं आहे, म्हणजे त्याला एक एक उत्तर माहिती, कुठं काय कुठं काय कुठं काय कुठं काय कुठं काय लिहिलेलं आहे. येशू प्रभू की. आणि मग परमेश्वराच्या वचनात तुम्ही आणि मी पाहतो, तरी देखील प्रभूला प्रश्न विचारण्यासाठी तो त्या ठिकाणी आलेला आहे. गुरुजी काय म्हणतो त्यांना? पण तो जगातला गुरुजी होता आणि प्रभू येशू ख्रिस्त वरून आलेला गुरुजी होता, स्वर्गातला गुरुजी होता.
येशू मसीह की. आणि म्हणून गुरुजी हे टायटल तुम्हाला आणि मला शाळेमध्ये दिसतं. आता सर आले, पहिले गुरुजी म्हणायचे, बाई आली गुरुजी, बाई हजर आहे, गुरुजी हजर आहे. बघा हा फार जुना शब्द आहे. आणि मग देवाच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला सुंदर या ठिकाणी बघायला मिळतं. त्याने परीक्षा प्रभूची घेतली तेव्हा येशू त्याला म्हणाला, नियमशास्त्रात काय लिहिले आहे, तू त्यात काय वाचतो, तू काय लिहिलं आहे किंवा काय लिहिलेलं आहे तू वाचलं नाही का? बघा बार काही नाही, ऐका काय काय वाचलं तू काय? तेव्हा असं म्हटलेलं आहे, नियमात किंवा नियमामध्ये किंवा विधीमध्ये किंवा ग्रंथामध्ये काय लिहिलं आहे, तू तर वाचणारा व्यक्ती आहे, तू तर अभ्यास व्यक्ती आहे, तू तर त्यातल्या गुप्त गोष्टीवर काढणारा व्यक्ती आहे. मग तू कसं काय वाचतोस ते शास्त्र? प्रभूने पण त्याला प्रश्न विचारला. जगामध्ये असताना लक्षात ठेवा, समोरचा व्यक्ती जर प्रश्न टाकत असेल त्याचे उत्तर द्या, पण त्याला पण प्रश्न टाकायला शिका. म्हणा आमेन. तोच प्रश्न टाकायला लागला, आपण उत्तरच देत राहायचं का? आपणही काहीतरी प्रश्न त्याला टाका ना. तोही गोंधळात पडला पाहिजे, तोही भुसकाळात पडला पाहिजे, त्याला पण उत्तर देता नाही आले पाहिजे. तुम्ही पण प्रश्न टाका, म्हणजे त्या व्यक्तीला हे पण